पंचायत समितीचं जे इलेक्शन आहे किंवा जिल्हा परिषदेचं जे इलेक्शन लागू आहे, आज या इलेक्शनमध्ये भाजपाची जी तयारी कशा पद्धतीने झाली, कारण हा जो बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला गेले 35 ते 40 वर्षापासून आहे, तर आपण या बालेकिल्ल्याला कशा पद्धतीने खिंडार लावणार? मी प्रथम नमस्कार, मी भाजपा तालुका अध्यक्ष पंचायत राज मी प्रथमतः महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार धडाडीचं नेतृत्व होतं आणि त्यांचं जे अपघाती निधन झालं, मी प्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती ज्या निवडणुका होऊ घातल्या त्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादीनंतर जर बळावं लागलं 2 नंबरला भाजपचा नंबर लागतो, कारण का बाकीचे सगळे येते आणि आघाड्या झालेल्या आहेत. आम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये 15 पैकी 12 जागेंवर उमेदवार दिलेत आणि आम्ही भाजपा स्वबळावर लढतो. भाजपा स्वबळावर लढत. आज बघा, आंबेगाव तालुक्यामध्ये जे 15 उमेदवार आहेत त्यांचा जो प्रचार तुम्ही ज्या पद्धतीने करताय, आज तुमच्यापुढं तब्बर नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर तुम्ही कशा पद्धतीने प्रचाराची रणनीती आखलेली आहे? मी जर सांगायचं झालं अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद पंचायत समिती आणि अवसरी बुद्रुक पंचायत समिती गट, तर अवसरी खुर्द जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये आम्ही जिल्हा परिषदला उमेदवार दिलेला नाही, परंतु दोन्ही पिंपळगाव आणि अवसरीमध्ये आम्ही 2 भाजपाचे पंचायत समितीसाठी उमेदवार दिलेले आहेत. आम्हाला माहिती आहे की आमच्यासमोर 2 मतदार, तसं तर आमच्यासमोर दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. उमेदवार नाही आम्हाला. बघा, आज आपण ज्या तालुक्यामध्ये काम करत आहे त्या तालुक्यामध्ये भाजपच्या माध्यमातून विकासाची जी कामे, तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती आज लोकांसमोर जाणार आहात? अवसरी बुद्रुक गाणापुरता जर विषय घेतला तर भारतीय जनता पक्षाने सत्ता असताना कुठल्याही आमच्या लोकप्रतिनिधी तालुक्यामध्ये किंवा आपल्या गाणामध्ये नसताना सुद्धा आम्ही जी कामं केली, वैयक्तिक तर मी स्वतः जर सांगितलं, आम्ही आयुष्यमान कार्ड वाटप केले आणि आधार कार्डचे लिंक करून दिले. दुसरी गोष्ट, दिव्यांगांसाठी संजय गांधी योजना ही मी स्वतः गोरगरिबांची कामं केली. इमारत व इतर बांधकाम हे पण आपल्या गाणामध्ये जवळजवळ 200 लोकांना आम्ही साहित्य वाटप केलेली आहे. आम्ही केलेली कामं आम्हाला आणि ज्यांना आमची कामं पाहून आम्हाला मतदान करणार. आज बघा, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लोकांबरोबर बोलणार आहात, मतदारांबरोबर विकासाच्या मुद्द्यावरती जाणार आहात. ह्याच्यामध्ये आज बघा, महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये आज तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत यांची युती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिंदे शिवसेना असेल किंवा भाजप असेल, पण आज तुम्ही एकामेकांच्या विरोधातच उमेदवारीला उभे राहिले सगळे पक्ष. मग आज बघा, बाकीच्या जे पक्ष आहेत त्यांनी युती केली आहे. भाजप जे पक्ष आहे हा स्वतंत्र लढतोय का भाजपने कुणाबरोबर युती केलेली आहे? भाजपने आंबेगाव तालुक्यात कोणाबरोबर युती केलेली नाही आहे. भाजप हा स्वबळावर लढतोय. अवसरी बुद्रुक गाणामध्ये आज ज्या उमेदवार तुम्ही ते उभे राहिलेले भाजपाचे, तर तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा म्हणजे मी आत्ता पाहतो का अवसरी बुद्रुक पंचायत समिती गाणामध्ये आणि आता तरुण विषय असा आहे की प्रत्येक इलेक्शन म्हणजे पैशाचं काम आहे. जर मित्र काम आणि कर्तृत्व असेल तिथं पैसासुद्धा काम करत नाही. दुसरी गोष्ट, मला 1993 निवडणूक आज माझ्या डोळ्यात 1993 सालीसुद्धा हरिनारायण भोरविरुद्ध सुरेश भोर तरुण मुलगा होता सागर आणि समोर काँग्रेसची मतदार मंडळी होती. छोटं जरी सगळी आणि एकीतून जर नक्की खेचून आणतो. त्यावेळेची जी निवडणूक आहे ही प्रस्थापितांच्या विरोधात गेलेली आहे, फुटाण्यांच्या विरोधात गेलेली ही निवडणूक 1993 साली तरुणांनी निवडणूक हातात घेतली. हीच अपेक्षा डोळ्यापुढे ठेवून आमचा उमेदवार निवडून येईल या मला पूर्ण 100% खात्री. उत्तम शिंदे असेल, उत्तम त्यांनी आपल्याला जे काय मनोगत व्यक्त केलं आहे
भाजपातर्फे आज पंचायत समितीची जी रणधुमाळी चालू आहे, म्हणून आज न्यूज चॅनलतर्फे, डिजिटल न्यूज चॅनलतर्फे त्यांचं धन्यवाद देतो. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा.